नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला व्याकरणचा धडा आहे त्याचं नाव काय आहे? कारक. काय आहे तिचं नाव? कारक. आणि कारकचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया या सीझनमध्ये आपण काय पाहणार आहे की कारक काय आहे, कारक काय नाही आहे. चला बघूया. बघा, पहिला आपण काय बघणार आहे? कारक याची परिभाषा बघणार आहे की कारक काय है। बघा, जिस शब्द में कई द्वारा संज्ञा या सर्वनाम का संबंध अन्य संबंधों के साथ जाना जाता है उन्हें कारक कहते हैं। बघा, ज्या शब्दात म्हणजे ज्याही शब्दात कई म्हणजे कोणताही त्यांचा द्वारा संज्ञा किंवा सर्वनाम यांचा संबंध कशा आहे यांचा संबंध कशा आहे या शब्दाचा अर्थ जेव्हा आपण जाणून जात आहे त्यांना कारक असे म्हणत आहे किंवा म्हणते आहे। कळलं की नाही तुम्हाला? कळलं। परत मी सांगत आहे, ऐका। बघा, ज्या शब्दाचा काही किंवा ज्या शब्दाचा द्वारा संज्ञा किंवा सर्वनाम यांचा संबंध कशा आहे आणि या संबंधाचा अन्य शब्दाचा जे साथ किंवा जोडून जात आहे त्यांना कारक असं म्हणत जात आहे। कळलं आता? हो, तर चला अजून बघूया। आता तुमचं खाली काही तुम्हाला काय दिलेलं आहे, काही वाक्य दिलेलं आहे ते आपल्याला पाहायचं आहे। तर चला पाहूया। बघा, पहिला माँ ने खाना बनाया। इथे काय दिलेलं आहे? माँ ने खाना बनाया। आता इथे रेखांकित केले आहे त्या शब्दाला तुम्ही ध्यानपूर्वक विचार करा की का दिलेले आहे। मी सांगणार तुम्हाला, परंतु तुम्ही पण विचार करूया। आता दुसरा बघा, माँ ईशायू को खाना खिला रही है। कोणाला? ईशायूला। तीसरा, अनन्या पेंसिल से सुंदर चित्र बनाती है। चौथा, साधुओं के लिए भोजन बनाओ। तर हा प्रमाणे या जो शब्द आहे ने, को, से, के लिए, तर यांचा खाली रेखांकित का दिले आहे ते आपण बघणार आहे। बघा, पाचवा, उत्कर्ष कमरे में जा रहा है। कुठे? कमरेमध्ये। सहावा, स्वस्तिक पेड़ से आम तोड़ रही है। स्वस्तिक जे आहे ते प्रेमचा आम पेडाचा म्हणजे वृक्षात जे आहे आमाचा त्यातून तोडत आहे। सातवा, वरीजा ईशायू की बहन है। वरीजा जे आहे ते ईशायूची बहीण आहे। आता आठवा, अरे कबीर, इथे कोणाचा? विस्मयादी बोधक यांचं चिन्ह दिलेले आहे। इधर तो आओ। आता बघा, काही वाक्य दिलेलं होता जे मी तुम्हाला पहिलेही सांगितलं होता की हा जे वाक्य आहे त्यांचा अर्धरेखित केलेला आहे, तुम्ही ध्यानपूर्वक बघूया। आता इथे बघा, यांचं कारण काय आहे। इन वाक्य में आए रेखांकित शब्द ने, को, से, के लिए, में, से, की और वाक्यों में आई संज्ञाओं का संबंध अन्य शब्दों से जोड़ रहे हैं। इन शब्दों के बिना ये वाक्य अधूरे रह जाएंगे। जेव्हा पहिलेही सांगत होता की जे संज्ञा होते ज्या संज्ञाच्या स्थानावर काही संबंध होते त्यांना अन्य शब्द करायचे आहे, तर या शब्दाचा उपयोग केलेले जात आहे। तर याप्रमाणे जसे माँ खाना बनाया, जसे इथे दिलेले आहे माँ खाना बनाया, तर इथे काही अधुरे वाटते ना तुम्हाला? काही शब्द असे दिलेले जाणार आहे किंवा जात आहे त्या संबंध त्यांचा अर्थ बनवून जाते। तर इथे हा प्रश्न आहे की माँ खाना बनाया, तर हा वेगळे लागते आपल्याला, कुछ अधुरे आहे कारण की यांच्या सोबत यांचा जे संबंध आहे ते नाही येणार। तर इथे बघा, माँ ने खाना बनाया, तर हा जे शब्द आहे किंवा हा जे प्रश्न झाला तुमचा पूर्ण झाला। जेव्हा में इथे नाही लागणार होता तेव्हा हा प्रश्न कसा होता? अधुरा होता। आता हा परिपूर्ण झाला। बघा कसा, माँ ने खाना बनाया, तर इथे काय आला? ने, तर नय असा यांचा संबंध आहे। आता बघा इथे, माँ ईशायू को खाना खिला रही है। माँ कोणाला खाना खिलाय? माँ ने ईशायू को खाना खिलाय। तर याबाबत यांचा जो जोडून जात आहे त्यांना आपण म्हणतात की कारक। काय म्हणतात? कारक। कळलं ना? बघा, जसा अनन्या पेंसिल सुंदर चित्र बनाती है। अनन्या पेंसिल से सुंदर चित्र बनाती है। तर यांचा जे मार्ग आहे, यांच्याचा संबंध आहे त्याला जोडूनही असा प्रश्न तयार असतात किंवा असाही प्रमाणे होते जात आहे। ते बघा, साधुओं ने भोजन बनाया, तर इथे साधुओं ने
इथे काय येणार ने. उत्कर्ष कमरे में जा रहा है, तर इथे काय येणार में. स्वस्तिक पेड़ पर आम तोड़ रही है, तिथे काय येणार स्वस्तिक पेड़ पर जाके आम तोड़ रही है. वरिजा ईशायू की बहन है. तर हा प्रमाणे जे कारक असतात त्याला जोडून नवीन शब्द तयार होऊन जाते. जेव्हा हा कारक नाही जोडून जाते तेव्हा आपल्याला असं वाटते की काहीही जे प्रश्न आहेत ते वेगळे आहे किंवा अधुरे दिलेले आहेत. तर याप्रमाणेही यांचा निर्माण होते आणि कारकचा उपयोग होते. कळलं तुम्हाला? हो. तर अजून बघूया. बघ, कारक चिन्ह लगाता वाक्य पुरे करो. इथे तुम्हाला काही चिन्ह दिलेले आहे, त्यांना पूर्ण करायचं आहे. पहिला बघा, बेटा घर रिकामा में कोई बडा नहीं है. तर इथे जे रिकामा दिलेले आहे इथे काही उत्तर येणार तुम्हाला शोध करायचा आणि लिहायचं आहे. कारण इथे मी उत्तर काही दिलेले आहे त्याला शोध करायचं लिहायचं. पहिला आपण काय बघणार, पहिला आपण या प्रश्न पुन्हा बघणार, नंतर उत्तर यांचा बघून घ्यायचा. दूसरा, ऋत्विक ने राहगीर रिकाम्या पोटली दे दी. तीसरा, चिंकी को घोंसला पेड़ की शाखाओं रिकाम्या था. चौथा, माँ की रिकाम्या बच्चे फलों का झूठा कर देते हैं. तर इथे मी जे रिकाम्या जागा सोडलेली आहे इथे तुम्हाला काय करायचं आहे, तिथे तुम्हाला हा शोधून उत्तर लिहायचा आहे. काय करायचं आहे, उत्तरे लिहायचा आहे आणि उत्तरे जे तुमचं आहे ते सही लिहायचं आहे, गलत नाही लिहायचं आहे. तर इथे बघा, पाचवा, कोलकाता रिकामा हम शांति निकेतन के लिए रवाना हुए. सावा, बबलू को समझाने के लिए माँ और मौसी रिकामा नाटक किया. सातवा, स्वास्थ्य रिकामा के लिए शुद्ध हवा आवश्यक है. आठवा, खुशी रिकामा ऋत्विक की आंखें भर आई. तर याप्रमाणे इथे 8 प्रश्न दिलेले आहे. त्या रिकाम्या जागाला तुम्हाला लिहायचं आहे. तर काय लिहायचं आहे, कसं लिहायचं हे आपण बघणार आहे. बघा उत्तर. पहिला, बेटा घर में कोई बड़ा नहीं है. तर हा रिकामा जागा तुम्हाला आणखीन लिहायचा आहे. काय लिहायचं आहे, में. तर इथे पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आला, में. दुसरा, ऋत्विक ने राहगीर रिकामा पोटली दी. तर इथे जे रिकामा दिलेले आहे तर तुम्हाला काय लिहायचं आहे, इथे को. काय लिहायचं, को. समजलं ना तुम्हाला काय लिहायचं आहे, को. तर याप्रमाणे याचं उत्तर असं प्रमाणे तुम्हाला लिहायचं आहे. तिसरा बघा, चिंकी को घोंसले पेड़ की शाखाओं पर था. कुठे होता, शाखाओं, पेड़ची शाखाओं पर. पण जेव्हा हा पर नाही होता, पर नाही लागला होता तर आपल्याला असं होता की हा जे प्रश्न आहे काही उधारे किंवा अधुरे आहे. तर हा लिहून यांचा पुन्हा असं वाटते की पुन्हा लिहायचं आहे किंवा यांचा पुन्हा निर्माण झालेला आहे. आता बघा चौथा, माँ चिंकी के बच्चे फलों को झूठा कर देती है. कोणी, चिंकीचे जे बच्चे आहेत ते फुलांना झूठा करून देते. आणि इथे काय बघा, आपला जो चौथा प्रश्न होता पुन्हा बघा आपण, माँ चिंकी के बच्चों को फलों का झूठा कर देती है. तर यहाँ पे जेव्हा के नाही, त्यांचा संबंध नाही आपल्याला भेटत होता तर त्यांचा जे प्रश्न आहे ते आपल्याला अधुरा वाटत होते. तर आता हा संपूर्ण झालेला आहे. आता बघा पाचवा, कोलकाता से हम शांति निकेतन के लिए रवाना हुए. कुठे, कोलकाता से. तर हा जे से आहे त्याला जोडून आपल्याला लिहायचं आहे किंवा आपल्याने काय केले त्याला जोडून केलेले आहे. आता इथे बघा सहावा, बबलू को समझाने के लिए माँ और मौसी ने नाटक किया. आता इथे ने नाही होता तर कसं वाटते बघूया. बबलू को समझाने के लिए माँ और मौसी नाटक किया. तो असा लागतं ना अधुरा वाटतं की नाही तुम्हाला, अधुरा. हो. तर त्याप्रमाणे यांचा असा उपयोग केलेले जाते. सातवा बघा, स्वास्थ्य के लिए शुद्ध हवा आवश्यक है. तर इथे काय आलेले आहे, के. जेव्हा हे के नाही होता तेव्हा आपल्याला असं वाटतं की काहीतरी अधुरे आलेले आहे. आता आठवा, खुशी ने से ऋत्विक की आंखें भर आई. कसा, खुशी म्हणजे आनंदी होऊन त्यांचे जे डोळे होते ते भरून आलेले होते. तर याप्रमाणे यांचं उत्तर असं प्रमाणे दिलेले जाते. तर तुम्हाला कळले यांचे उत्तर कसे दिलेले जाते किंवा तुम्हाला कसं हा समजून घ्यायचा आहे. तर हा पण तुम्हाला समजले झालेले आहे. मला वाटते तुम्हाला झाला.
तर याप्रमाणे यांचं उत्तर अशा प्रमाणेही दिलेले जाणार आहे. तुम्हाला शोधून कुठे का उपयोग होणार, कोणाचा उपयोग कसे होणार, का होणार, हा प्रमाणे तुम्हाला करायचं आहे. कळलं की नाही तुम्हाला? सांगा मला लवकर. कळाले. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो की जे कारक आहे त्यांचा उपयोग कशासाठी होते आणि त्या उपयोग करायचा कशाबद्दल करायचा. कारण की जेव्हा हा कारक नाही होणार कोणताही शब्दाचा अर्थ नाही निघून जाणार आहे. जेव्हा हे निघणार तेव्हाही आपल्याला पटत जाणार आहे. जेव्हा हे पटणारही तेव्हाही आपल्याला कळणार. तर याबाबत आपल्याला असं वाटते की मला असे वाटते की यांचा जे परिणाम आहे किंवा यांचा जे प्रश्न आहे ते कशाबद्दल होणार आमच्यासाठी किंवा यांचा उपयोग कशाबद्दल होणार. तर याप्रमाणेही आपल्याला असा शोध करायचा आहे किंवा अभ्यास करायचा आहे किंवा वाचन करायचं आहे की यांचं जे उत्तर हे सही प्रमाणे हे तुम्हाला द्यायचं आहे आणि कारक यांचा संबंध कशासाठी होते, संज्ञाच्या सोबत यांचा संबंध कशासाठी होते तेही आपल्याला बघायचं आहे किंवा तुम्हाला विचार करायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही जेव्हा ही व्हिडिओ ऐकणार किंवा हा सगळं जाणार आहे. बघा, जेव्हाही तुम्हाला असं वाटते की नाही हे सगळं नाही होणार, नाही करणार, तर हा मोठं कठीण कार्य नाही आहे. तुम्ही समजून घ्या. तुमची जी परिभाषा आहे, कारकची जी परिभाषा आहे ते बघून घ्या आणि विचार करून घ्या. असं प्रमाणेही केलेले आहेत. तेव्हाही तुम्हालाही समजणं जाणार आहे आणि समजून घ्या आणि लिहून पण घ्या आणि वाचन करावं लागतं.